Today we are going to learn our chapter which we have already started in our previous lecture. And what is the name of this chapter? The name of this chapter is, see here, more than 100 words. Unit 2, more than 100 words. Okay. And in this chapter we have already learned 4 topics. या चॅप्टर मधील आपल्याला याद्या तयार करायच्या होत्या. ठीक आहे. तर ह्या ज्या याद्या तयार करायच्या होत्या त्या आपण 6 टॉपिक दिलेले होते. तर त्या 6 मधले आपण 4 तयार केलेले आहे. किती? 4 याद्या आपण ऑलरेडी तयार केलेल्या होत्या. तुम्हाला थोडंसं रिवाइज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. सी हियर, फर्स्ट वॉज थिंग्स वी सी, थिंग्स यू सी इन classroom. Things you see in classroom. First one means what? We have written the things which we can see in our classroom. आपल्या वर्गात आपण शाळा शिकत असताना तुमचा वर्ग भरतो पहा, त्यावेळेस तुम्हाला ज्या वर्गात कोणकोणत्या वस्तू दिसतात त्या वस्तूंची आपल्याला यादी बनवायची होती. ती बनवली आपण. त्यानंतर थिंग्स वी सी इन, थिंग्स वी सी ॲट होम. नंतर after that we see things in garden, then market. These all list we had already completed. Okay. So today what we are going to do? Today we are going to make 2 lists which are remaining. And these 2 lists are, first one is the list things you may see in jungle. Things you may see in jungle. Jungle means you know. Jungle, forest. Okay. And then second one, things you see in your imagination. These 2 lists first we will make, and then we will do the we will complete the activity given here to second and third activity. This is our first activity for this chapter, and after that we will complete second and third activity. Okay, all of you got it? Okay, so all of you have books. Open your books on page number 83. 83 पेज नंबर वरील हा जो लेसन आहे त्या लेसनचं पान तुम्ही ओपन करायचं आहे आणि त्या पानावर लक्ष द्यायचं आहे. मी वाचणार आहे आणि त्यानंतर मग आपण त्या ऍक्टिव्हिटी फळ्यावर सोडवणार आहोत. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी आधीच फळ्यावर लिहून ठेवलेले आहेत शब्द. ठीक आहे. ओके. सो सी, थिंग्स यू मे सी इन अ जंगल. ॲट लिस्ट 20 आयटम्स. काय सांगितलेलं आहे? यू हॅव टू राईट ॲट लिस्ट द नेम्स ऑफ 20 आयटम्स. म्हणजे किमान 20 नावं, 20 आयटमची, म्हणजे जंगलमध्ये आढळणाऱ्या 20 गोष्टींची नावं किमान तुम्हाला लिहायची आहेत. आता इथे मी तुम्हाला काही नावं दिलेली आहेत आणि जी उर्वरित नावं आहे ती तुम्ही लिहायची आहेत. ठीक आहे. तुम्ही आठवण करायची, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा. जंगल म्हटलं की आपल्या समोर, डोळ्यासमोर खूप साऱ्या गोष्टी येतात. जरी प्रत्यक्षात जंगल पाहिलं नसेल तरी तुम्ही टीव्हीवर, तुमच्या मोबाईलमध्ये, त्यानंतर वर्तमानपत्रात वगैरे वगैरे जंगल पाहिलं असेल, त्याच्याविषयी वाचलं असेल, तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज जंगल. सो यू कॅन राईट नेम्स ऑफ द थिंग्स विच वी कॅन सी इन जंगल. ओके. ओके. सो लेट्स स्टार्ट. इन जंगल, which things we can see in jungle? Lion. L-I-O-N. Lion. जंगलाचा राजा. बरोबर. King of the forest. Lion. Then tiger. Lion. Tiger. Deer. D-E-E-R. Deer. Lion तुम्हाला माहिती आहे. टायगर माहिती आहे. डिअर म्हणजे काय?
Deer means harin. Okay. Elephant. Elephant we can see in jungle. Then monkey. Monkey. Then frog. F-R-O-G, frog. H-A-R-E, hare. O-W-L, owl. You can see so many owls in jungle. There can be river. R-I-V-E-R, river, or pond. We can see river, snakes, duck, fox. These all names you know, I think. ही सर्व नावं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी यांची नावं ऐकली असणार किंवा टीव्हीवर तुम्हाला ती पाहायला मिळाली असतील. त्याचबरोबर तुम्ही 1ली ते 4थीच्या इयत्ता इंग्रजीच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही नावं तुम्हाला बऱ्याचदा रिपीट झालेली असतील. आणि याच्या व्यतिरिक्त ही बरीच नावं तुम्ही जंगलात आढळणाऱ्या वस्तूंची नावं, प्राण्यांची नावं, जे काही तुम्हाला जंगलामध्ये दिसतं, मग वस्तू असतील, प्राणी असतील, देखावा असेल, तिथं जे जे काही आपल्या डोळ्यांनी दिसतं, आपण जे पाहू शकतो, त्या सगळ्या गोष्टींची नावं आपण लिहू शकतो. ओके. सो these are some examples of the things which we can see in jungle. There are more things other than these words. So you have to write that names into your notebook. Okay? Understood? First of all, note down these words into your notebook, and then the words other than these words you have to write into your notebook. And then you can get more than 20 words. You have to write at least 20. At least 20 you have to write, and you can write more than 20 also. So try to make as many, try to write as many words as you can. That's why you will increase your words. Okay, word balance you can increase. So see here. पहा बरं आता मुलांना फळ्याकडे. इथे मी फळ्यावर काही शब्द लिहिलेले आहेत. आता पहा, इन युअर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजे काय? इमॅजिनेशन म्हणजे कल्पना. म्हणजे पहा, आपण बसल्या बसल्या अनेक गोष्टींची कल्पना करतो. काही वस्तू आपल्याला प्रत्यक्षात दिसतात, परंतु ज्या वस्तू आपण प्रत्यक्षामध्ये, ज्या वस्तू अस्तित्वात नाहीयेत, परंतु तरी सुद्धा आपण अशा वस्तूंची कल्पना करू शकतो. किंवा असं काही असू शकेल की ज्या वस्तू तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली नसतील, परंतु त्या वस्तूंची कल्पना तुमच्या मनामध्ये येत असेल. आणि म्हणून अशा सर्व वस्तू ज्या तुम्ही पाहिलेल्या नाहीयेत, तुम्हाला अनोळखी आहेत, बट in imagination you can see those things. So this type of things we have to write here. The name of this type of things we have to write here. Understood? Okay. तुमच्या लक्षात आलं असेल. Things in our imagination म्हणजे काय? आपल्या कल्पनेतील वस्तूंची नावं लिहायची आहेत आपल्याला. तर पहा, see here, angel, A-N-G-E-L, angel. Angel means देवदूत, देवाचा दूत. देवाकडून जो संदेश आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो अशी व्यक्ती मीन्स देवदूत. ओके, सॉरी, एंजल. तुमच्यापैकी कुणी एंजलला पाहिलंय का? आपण एंजलचा फोटो कदाचित पाहिला असेल, एंजलला टीव्ही मध्ये कदाचित पाहिला असेल, वर्तमानपत्र किंवा मॅगझिन्स किंवा पुस्तकं, बुक्स, या ठिकाणी तुम्ही त्याचा फोटो पाहिला असेल. ओके, बट एंजल प्रत्यक्ष डोळ्यांनी तर पाहिलेला निश्चितच नसेल. ओके, देन फेरी. फेरी मीन्स व्हॉट? परी. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? परी. परीच्या गोष्टी तुम्हाला लहानपणी फार आवडायच्या. तुमचे आजी आजोबा वगैरे परीकथा सांगायच्यात बघा, टेल्स ऑफ फेरी टेल्स म्हणतात. त्या तुम्ही वाचल्या पण असतील, ऐकल्या असतील. ठीक आहे. सो फेरी. परंतु प्रत्यक्षात पाहिलंय का परीला आपण?
मी पण पाहिलेलं नाही आणि कदाचित तुम्ही पण पाहिलेलं नसेल, बट वी कॅन इमॅजिन. परीच्या हातामध्ये एक मस्त छानपैकी अशी जादूची छडी असते आणि परीकडे पॉवर असतो, मॅजिक पॉवर शी हॅज, अँड शी कॅन डू एनिथिंग विथ दॅट पॉवर. आपण परीकडे जी पण गोष्ट मागू ती गोष्ट परी आपली पूर्ण करत असते, असं समज असतो. ओके, परी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि म्हणून परी कथा लहान मुलांना खूप आवडतात. तुम्हाला सुद्धा खूप आवडत असते. ओके, सी फ्लाइंग कार्स. आपण रोडवर जमिनीवर चालणारे कार्स वगैरे पाहिलेले आहेत, परंतु तुम्ही कधीतरी कल्पना केली असेल किंवा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, टीव्हीवरती तुम्ही इंग्रजीचे वगैरे सिनेमे पाहता पहा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी निश्चित पाहायला मिळतात, फ्लाइंग कार्स वगैरे. ओके, देन फ्लाइंग मॅन यू ऑल्सो सी इन दॅट पिक्चर्स. प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी जरी प्रत्यक्षात पाहिलं नसेल तर फ्लाइंग मॅन्स यू कॅन सी इन सिनेमा. माणूस आकाशात उडू शकत नाही, त्याला पंख असतात का? पक्षी जसा पंखाने पंख हलवत आकाशामध्ये उडू शकतो, तसं आपण उडू शकतो का आकाशामध्ये? नाही. परंतु आपण उडू कधी शकतो किंवा आपण आकाशामध्ये संचार कधी करू शकतो? विथ द हेल्प ऑफ सम थिंग्स. वी हॅव टू यूज समथिंग फॉर दॅट पर्पज. पहा, तुम्हाला माहिती आहे विमानात बसून आपण आकाशामध्ये फिरू शकतो, हेलिकॉप्टरचा वापर आपण करू शकतो, बरोबर. आणि त्याचबरोबर रॉकेट, स्पेसशिप. सो दीज थिंग्स हेल्प्स अस टू फ्लाय इन द स्काय. मीन्स म्हणजे आपण प्रत्यक्ष आकाशात उडतो का? परंतु या वस्तूंच्या सहाय्याने जणू काही आपल्याला असं भासवलं जातं की आपण आकाशात उडू शकतोय. पॅराग्लायडिंग पण तुम्हाला माहिती असेल. पॅराग्लायडिंग म्हणजे पॅराशूटच्या सहाय्याने आपण आकाशामध्ये उडू शकतो. तो अनुभव मात्र अगदी जिवंत अनुभव असतो. पहा, आकाशात संचार करण्याचा, प्रत्यक्षात आकाशात उडण्याचा तो एक जिवंत अनुभव निश्चित घ्यायलाच पाहिजे. सो दिस टाइप ऑफ थिंग्स हेल्प्स अस टू फ्लाय इन द स्काय. बट फ्लाइंग मॅन, हॅव यू सीन एव्हर? नो. But we can imagine flying man. Then dinosaurs. आता डायनासोर जे आहे, डायनासोर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात तर पाहिलेलं नसेल, कारण डायनासोर ही प्रजाती जी आहे खूप हजारो वर्षांपूर्वी ही पूर्ण प्रजातीच नष्ट झालेली आहे. परंतु या डायनासोरचे अवशेष, त्यांचे जीवाश्म अवशेष बऱ्याच ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांचा हाडांचा सापळा सापडलेला आहे आणि यावरून ही प्राणी अस्तित्वात होती ते तुम्ही प्रत्यक्षात पाहिले नसल्यामुळे ते तुमच्यासाठी काय आहेत? इमॅजिनेशन मध्येच आहेत. सो वी कॅन राईट द नेम ऑफ डायनासोर हिअर. ओके, महाकाय प्राणी म्हणून याला ओळखलं जातं. खूप मोठ्या आकाराचा प्राणी, आपल्या घरा इतका मोठ्या आकाराचा किंवा त्याच्याही पेक्षा मोठ्या आकाराचा प्राणी हा होता डायनासोर. त्यानंतर पहा विच म्हणजे काय? तुम्ही आता पुढे तुम्हाला एक लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. विच म्हणजे राक्षसीन. ओके, प्रत्यक्षात आपण पाहिलं आहे का राक्षस किंवा राक्षसीन कशी असते, काय असते. बट वी कॅन इमॅजिन, यू कॅन सी. आय थिंक तुम्ही पुस्तकामध्ये फोटो वगैरे पाहिला असेल, टीव्ही मध्ये पाहिलेला असेल तुम्ही. राक्षस, राक्षसीन, वेगवेगळे अक्राळ विक्राळ असे त्यांचे रूप, त्यांची केसांची रचना, चेहऱ्याची रचना अजिबात आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतकी विचित्र अशा प्रकारची. सो यू कॅन सी विच इन युअर इमॅजिनेशन. देन बाबा यागा टाइप विच. ओके, दिस टाइप ऑफ नेम्स. असे प्रत्यक्षात नावं नसतील परंतु इमॅजिनेशन मध्ये अशी नावं असू शकतात. मिल्क रिव्हर, वॉटर रिव्हर, वी नो वॉटर रिव्हर. नदी, पाण्याची नदी आपल्याला माहिती आहे, परंतु दुधाची नदी, मिल्क रिव्हर मीन्स व्हॉट? दुधाची नदी. कल्पनेत म्हणू शकतो ना आपण.
रोबो टीचर. टीचर म्हणून जसं शिक्षक तुम्हाला शिकवतात तसे तुमच्या समोर रोबोट उभा राहून आमच्यासारखं शिकवतात. अशी जर तुम्ही कल्पना केली तर काही दिवसांनी अशी ही वेळ येण्याची शक्यता आहे. बरोबर. रोबोट टीचर. देन टॉकिंग हाऊस. घर. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर जर आपल्याशी बोलायला लागलं तर किती मज्जा येईल का नाही. सो दिस टाइप ऑफ टॉकिंग हाऊस. देन डान्सिंग ट्री. डान्स करणारं झाड, नाचणारं झाड. तसं तर झाडांच्या फांद्या हवेमुळे ते झाडांच्या फांद्यांची हालचाल होतच असते, परंतु प्रत्यक्ष पूर्ण झाड मुळासह खोडासह नाचत आहे असं टाईप असं आपण प्रत्यक्षात पाहिलेलं नाही, पाहणंही शक्य नाही. बट वी कॅन इमॅजिन. ओके. सो in this way we have now seen here these all words or that things which we can imagine but we can't see never. Okay. So here we have completed our list. Here we have completed more than 100 words. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमच्या समोर पुस्तक आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इमॅजिनेशन मधल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे दिसत असतील. काही काल्पनिक वस्तू आहेत किंवा काही प्रत्यक्षातल्या वस्तू आहेत. आणि इथे एक मुलगी दिसत आहे. ती मुलगी तिच्या इमॅजिनरी वस्तूंची लिस्ट बनवायला तिने सुरुवात केलेली आहे. इथे दिसत आहे पहा. टॉकिंग फ्रॉग. बोलणारा बेडूक. पहिल्या चित्रामध्ये जसं दिसतंय तसं. सो इन दिस वे हिअर वी लर्न मोर दॅन 100 वर्ड्स. नाउ व्हॉट यू हॅव टू डू. आता हे शब्द आपण यांची यादी बनवली, वेगवेगळ्या गटानुसार यादी बनवली. दिस इज नॉट इनफ डिअर स्टुडंट्स. देन व्हॉट वी हॅव टू डू. वी हॅव टू रिवाइज these words time to time. Topic and words which we have written here. And these all words are in your notebook now. So you have to revise these words time to time. And if you revise these words more times, then these words can fix in your mind and you can write on any topic 5, 6, 7 or 10 sentences also. If someone give you write 10 lines on jungle, write 10 lines on imaginary world, 10 lines on imaginary world. And if you have to write your imaginary world, then you have to know these things which are not in real but you can imagine. Understood? So these lists will help you to write 10 lines, 5 lines on these topics. And in this way you also learn how to make sentences, how to build meaningful sentences. And then you can improve your English also. Okay. So very good. Now फर्स्ट ऍक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो आपण या पानावरील कंप्लीट केलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला या पानावरची दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपण पाहूया. पहा. पुट द आयटम्स इन ईच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला काय करायचं आहे. पुट द आयटम्स इन ईच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. So see into your notebook. Put the items in each list in alphabetical order. म्हणजे काय. प्रत्येक यादीतील शब्द A ते Z या क्रमाने लावायचे. आपण अल्फाबेटिकल ऑर्डर ऑलरेडी पाहिलेले. अल्फाबेटिकल ऑर्डर वर्णानुक्रमे. वर्णाचा क्रम कसा आहे. ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी असं करत करत आपण Z पर्यंत येतो. सो द वर्ड्स which we have just written in all lists. So first of all we have to put these words in alphabetical order for each list.
and the first list is of classroom. First list is of classroom. The things which we can see in our classroom. तर क्लासरूम मध्ये आपण कोणकोणत्या वस्तू पाहतो याची यादी आपण आधीच बनवली होती. तर त्या वस्तू मी सगळ्या या ठिकाणी लिहिलेल्या आहे. या वस्तूंना किंवा या नावांना आपल्याला आता काय करायचंय, वी हॅव टू पुट दीज ऑल वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, हा प्रश्न आपण आधी पण शिकलेलो आहोत, तुम्हाला आठवत असेल कदाचित. अल्फाबेटिकल ऑर्डर शब्द कसे लावायचे आहेत हे तुम्ही आधी पण शिकलेला आहात. तर आता पुन्हा एकदा काय होणार आहे, त्याचं रिवाइज होणार आहे. सो सी हिअर. मग काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बघायचं असतं. प्रत्येक शब्दाचं पहिल्यांदा फर्स्ट लेटर वी हॅव टू सी, अँड देन इफ फर्स्ट लेटर इज सेम ऑफ सो मेनी वर्ड्स, then we have to go through second letter of that word, and if second letter is also same, then we have to see third letter. Okay, so blackboard, chalk, bench, school bag, teacher, student, pen, pencil, notebook and book. Okay, so first of all, we will see the word starting with A. Is there any word starting with A? No. There is no word starting with A. B. B पासून सुरू होणारे बरेच शब्द आहेत. मग आधी आपण ते पाहूयात. पहा, ब्लॅकबोर्ड हा एक शब्द आहे. त्यानंतर बेंच हा शब्द आहे. त्यानंतर बुक हा शब्द आहे. ठीक आहे. मग आता हे 3 शब्द आहेत. मग या 3 शब्दांपैकी कोणत्या शब्दाला पहिला क्रमांक द्यायचा, तर त्यासाठी आपण काय, मी आता तुम्हाला सांगितलं, पहिला शब्द अक्षर सेम असेल तर दुसऱ्या अक्षराकडे जा. ब्लॅकबोर्डचं दुसरं अक्षर आहे एल, आणि बेंचचं दुसरं अक्षर आहे ई, आणि बुकचं दुसरं अक्षर आहे ओ. मग पहा, एल ई ओ या तिन्ही पैकी पहिल्यांदा वर्णानुक्रमामध्ये पहिल्यांदा येणारं अक्षर कोणतं, तर या 3 पैकी पहिल्यांदा येतं ई. बरोबर ना. ए बी सी डी ई, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, ई नंतर एल नंतर ओ. पहिल्यांदा येतं ई, 2 नंबरला एल, एल एम एन ओ. मग आता यावरून लगेच लक्षात येतं की वर्णाच्या क्रमामध्ये पहिल्यांदा येणारा जो शब्द आहे तो कोणता असेल, असा शब्द जो बी नंतर ज्या शब्दामध्ये ई असेल. का, तर ई हे एल आणि ओ पेक्षाही पहिल्यांदा वर्णाच्या क्रमामध्ये येतो. म्हणून हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, परंतु तुम्हाला आता रिवाइज होणार. सो गिव्ह दिस वर्ड नंबर फर्स्ट. बेंच हा शब्द, याला नंबर फर्स्ट द्या. देन सेकंड नंबर मी काय सांगितलं, यल. मग यल म्हणजेच ब्लॅकबोर्ड हा शब्द आहे, त्याला 2 नंबर द्यायचा. आणि बुक हा शब्द आहे, त्याला किती नंबर द्यायचा, 3 नंबर. मग पहिल्या क्रमांकाला हा शब्द, दुसऱ्या क्रमांकाला हा, तिसऱ्या क्रमांकाला हा. ठीक आहे. मग आता ब्लॅकबोर्ड झाले, बी चे सगळे शब्द झाले. मग आता सी चे शब्द आहेत का, येस आहेत. सी हिअर, चॉक. सम मोर वर्ड्स, नो वर्ड ऑफ सी. दिस इज द ओनली वर्ड स्टार्टिंग विथ सी. देन गिव्ह दिस वर्ड chalk number 4. Okay, number 4 this word, and then D no, E no word, F G H I J K L M N यन. यनच्या आधीपर्यंतच्या अक्षराचं एकही शब्द या ठिकाणी दिसत नाहीये. ठीक आहे. आणि यनचा सुद्धा हा एकच शब्द आहे, द ओनली वर्ड स्टार्टिंग विथ यन. देन गिव्ह नंबर 5 टू दिस वर्ड. ओके, एन एम सॉरी एम एन, एन नंतर ओ. इज देयर एनी वर्ड स्टार्टिंग विथ ओ, नो. P, yes, pencil and pen. Okay, 2 words are here, pencil and pen.
Then which word we have to write 6 number? These 3 letters are same. These 3 letters are also same. P-E-N, P-E-N. But if 2, 3, 4 letters are same, then we have to go next letter. We have to go all the time to next letter. Here 3 letters finish. 4th letter is there? No. But here it is. या शब्दामध्ये 4th अक्षर पण आहे, 5वे 6वे, परंतु आपल्याला इथे फक्त 4था अक्षर बघायचं. मग P-E-N-C म्हणजेच आता 5व्या नंतर 6वा क्रमांक येईल या शब्दाला. आता तुम्हाला वाटेल की असं का, तर नाही, याला नाही येणार, सॉरी, यालाच येईल. P-E-N, पेन, आणि त्यानंतर मग सी पुढचा अक्षर. ओके, तर 6 नंबर इथे आपल्याला याला द्यावं लागेल. वाय, तर इथे 3च अक्षर आहेत आणि 4थं अक्षर इथे दिलेलंच नाही. मग 4थं अक्षर जर इथे दिलेलं नाहीये तर आपल्या वर्णानुक्रमामध्ये येणारं 5व्या शब्दानंतरचं पुढचं अक्षर असेल 6वं शब्द जर असेल तर ते असेल पेन, आणि त्याच्यानंतरचं येणारं आहे सी. कारण P-E-N नंतर ए चा शब्द असू शकतो, बी चा शब्द असू शकतो. ओके, सो हियर वी हॅव टू गिव्ह नंबर 6 हियर अँड नंबर 7 हियर. पेन, पेन्सिल. ओके, अँड देन कोणते शब्द राहिलेत? पी, क्यू, आर, नो, येस. येस, येस पासून 2 शब्द दिसत आहेत इथे. ठीक आहे, स्टुडंट अँड स्कूल बॅग. Now first letter is same. Go to second letter. Here second letter is C and here second letter is T. Then C पहिल्यांदा येतं का T पहिल्यांदा येतं? C पहिल्यांदा येतं. So school bag. स्कूल बॅगला आपल्याला 8 क्रमांक द्यावा लागेल, कारण इथे आपण 7व्या शब्दापर्यंत पोहोचलो. मग 8वा क्रमांक स्कूल बॅग, 8 नंबर, and after that 9 number is for student. Now the only word which is remaining, that is teacher. Then write here number 10. Okay, teacher is last. 10 number. See first letter. आता आपण पाहूयात हे शब्द जे आहेत त्याला आपण नंबर देऊन घेतलेले आहेत, परंतु तुम्हाला फक्त नंबर त्यांना द्यायचे नाहीयेत. दिस इज फर्स्ट स्टेप. राईट नंबर्स सिक्वेन्स फॉर these words with the help of alphabets. And then what you have to do? You have to write down these all words in alphabetical order. Means हे जे क्रमांक आपण दिलेले आहेत, पहिला क्रमांक तो शब्द पहिल्या क्रमांकाला लिहायचा. ज्या शब्दाला आपण दुसरा क्रमांक दिलेला आहे तो शब्द आपल्याला कुठे लिहावा लागेल? दुसऱ्या क्रमांकावर लिहावा लागेल. म्हणजे या क्रमांकानुसार आपल्याला आता हे सगळे शब्द पुन्हा लिहून घ्यायचे आहेत. अँड दॅट इज युअर आन्सर. तुमचं उत्तर हे असणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला प्रश्न नेहमी येत असतो, पुट दी फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील शब्द वर्णानुक्रमे लावा. मग अशा पद्धतीने त्या वर्णांना क्रम द्यायचा आहे. सी फर्स्ट वन बेंच, सेकंड ब्लॅक. इथे आता क्रमांक द्यायची आवश्यकता नाहीये, फक्त त्या क्रमाने लिहायचं. आपण क्रमांक द्यायची आवश्यकता नाहीये. ब्लॅक बोर्ड, बुक, chalk, notebook, pen, pencil, school bag, student, teacher. So, in this way, we have completed our second activity. दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यू हॅव टू सॉल्व दिस ऍक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. दिस इज रिटन ऍक्टिव्हिटी अँड दिस इज अ प्रोजेक्ट वर्क. Project work, I already told you. You have to complete this project. Take your own time. 8 days, 10 days, 15 days. Doesn't matter.
but you have to complete this project in good handwriting with the help of sketch pen and project paper. Okay, yes. Now see here, third activity. Put the items in all the list together and put them in alphabetical order. Against each word, note in short the list to which it belongs. पहा, ही ऍक्टिव्हिटी थोडीशी मोठी आहे आणि ही तुम्हालाच करायची आहे. काय सांगितलेले? सर्व याद्यांमधील शब्द एकत्र करून ए ते झेड क्रमाने लाव. सर्व याद्या, आपण आतापर्यंत ज्या याद्या बनवलेल्या आहेत, 6 याद्या बनवल्या, त्या सर्व याद्यांमधील जे शब्द आहेत ते एकाखाली एक लिहून काढायचे, सगळे एकत्र. जसे आपण एका यादीतले हे शब्द लिहिलेत की नाही, त्याप्रमाणे सर्व याद्यांमधील शब्द असे कंटिन्यू करायचे, त्याच्या पुढे सगळे लिहून काढायचे. मग किती असतील ते? 100, 150, 200. अँड देन ए ते झेड क्रमाने लावा. आता इथे आपण 10 शब्द क्रमाने लावले, तिथे तुम्हाला 100 शब्द क्रमाने लावायचे. मग ते क्रमाने लावताना हाच क्रायटेरिया वापरायचा आहे, जसं आपण या ठिकाणी वापरलेला आहे. हाच क्रायटेरिया वापरायचा आहे, वेगळं काय करायचं नाही आपल्याला. बरोबर की नाही? पहिला शब्द सारखा असेल, 3-4 शब्द सारखे असतील तर ते 4 शब्द वेगळे काढायचे. त्या प्रत्येक शब्दातील पहिला अक्षर सेम आहे, दुसरं अक्षर बघायचं, ते सेम असेल तर तिसऱ्या अक्षराकडे जायचं, ते सेम असेल तर चौथ्या अक्षराकडे जायचं. असं करत करत जेवढे अक्षर सेम आहेत त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं आणि मग त्याच्या पुढच्या अक्षरांना मग क्रमांक द्यायचा, त्याच्या अनुसार क्रमांक द्यायचा. त्या अक्षरांपैकी पहिल्यांदा येणारं अक्षर फर्स्ट, त्यानंतर येणारं सेकंड, त्यानंतर येणारं थर्ड. सो इन दिस वे यू कॅन राईट नंबर्स फॉर दॅट वर्ड. आता आपण म्हणून मुद्दामूनच मी एक ऍक्टिव्हिटी इथं सोडवून घेतली, कारण या टाईपची ऍक्टिव्हिटी आपण ऑलरेडी सोडवलेली आहे, परंतु थोडासा काळ गेल्यामुळे विसर पडू शकतो. सो टुडे आय हॅव टेकन दिस ऍक्टिव्हिटी. यू कॅन रिवाइज. आय थिंक ऑल ऑफ यू गॉट इट अँड नाउ यू कॅन कम्प्लीट दिस थर्ड ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी आता तुम्हाला पूर्ण करता येईल. सर्व याद्यांमधील शब्द एकत्र करून ए ते झेड क्रमाने लावा. प्रत्येक शब्दानंतर तो कोणत्या यादीतील आहे ते थोडक्यात नोंदवा. म्हणजे तो जो शब्द आहे आपण क्रमाने लावून घ्यायचे पहिले सगळे शब्द, मग थोडेसे सुटसुटीत थोडी जागा सोडून ते शब्द क्रमाने लावून घ्यायचे. म्हणजे आपण हे जसे क्रमाने लावले तिथे आणि मग इथे लिहिले तसं करायचंय तुम्हाला. पहिल्यांदा क्रम द्यायचा आहे आणि मग लिहून काढायचा. मग लिहिताना थोडेसे सुटसुटीत लिहायचे आणि सुटसुटीत लिहून, आता समजा इथं बेंच, मग मी हा बेंच हा कोणत्या यादीतील आहे? हा बेंच हा शब्द आहे क्लासरूम. मग अगदी थोडक्यात लिहायचं सीएल म्हटलं की लक्षात येईल, क्लासरूम मधला हा शब्द आहे. ठीक आहे. मग आता दुसऱ्या एका शब्दाचं मी उदाहरण देते. होम मधला शब्द, आता समजा फॅन शब्द तुम्ही या क्रमामध्ये कुठेतरी लिहिला असेल. मग फॅनच्या समोर तुम्ही काय लिहू शकता? फक्त एच लिहिलं तरी लक्षात येईल तुमच्या, एच फॉर होम. होमच्या यादीतला हा शब्द आहे म्हणून. सो इन दिस वे राईट शॉर्टली द नेम ऑफ दॅट लिस्ट. अंडरस्टूड? ओके, थँक्यू. देन आय थिंक पहा या ठिकाणी इथे खाली तुम्हाला दिलेले, इथे रेक्टँगल मध्ये पूर्ण दिलेलं आहे की ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी पूर्ण करायची आहे. तर ती पूर्ण वाचा आणि त्या पद्धतीने मी तर सांगितलेलंच आहे, परंतु हे वाचल्यानंतर तुमच्या छान लक्षात येईल. अँड देन यू कॅन कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. ओके, गॉट इट? थँक्यू.